आरक्षण आज जाहीर झालेलं आहे. जळगाव महानगरपालिकेला ओबीसी महिला आरक्षण आरक्षित करण्यात आलेलं आहे. आपण कसं बघता त्याकडे? तर मी आरक्षणाचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि जळगाव महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण निघालेलं आहे. आणि आज महायुतीमध्ये पाहिलं असेल तर विशेष भारतीय जनता पार्टीमध्ये कोणते आरक्षण निघालं असतं तर आमच्या सर्व आरक्षणाचे कॅन्डिडेट आमच्याकडे होते. आणि आतासुद्धा ओबीसी जवळजवळ 8 ते 9 महिला आमच्या ओबीसी निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच स्वागतार्थे आरक्षण निघालेलं आहे आमचं. आणि या माध्यमातून शेवट विकास करणं महत्त्वाचं आहे की जळगाव शहराचा सार्वजनिक विकास कसा करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महापौर पदासाठी जे आरक्षण तुम्ही म्हणतायत 7 ते 8 महिला आमच्याकडं आहेत, क्रायटेरिया कसा ठरेल? क्रायटेरिया असं आहे की थोडी सिनियरिटी पाहिलं जाईल की बाबा जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कोण निवडून आलेलं आहे. आणि सर्व आमचे नेते सर्व बसून कोर कमिटी याच्यातून निर्णय घेतला जाईल आणि मग चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग काढतील. त्याच्यातून भाजपात राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की उज्ज्वला बेंडाले असतील, दीपमाला काळे असतील, या सिनियर नगरसेविका आहे, त्यांचं नाव चर्चेत आहे. नव्याने ज्या पहिल्यांदा निवडून आलेले आहेत वैशाली पाटील यांचं देखील नाव चर्चेत आहे. काय सांगाल? असं होत नाही. तेच सांगतो की पहिले सिनियरिटीला बी प्राधान्य दिलं जाईल. वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून यालाही प्राधान्य दिलं जाईल. असं बोललं जातं की 6 महिन्याचं महापौर पद असेल भाजपकडून, प्रत्येकाला संधी दिली जाईल. नाही 6 महिन्याचं नाही, पण कमीत कमी 2.5 वर्ष असेल तर 2-3 असं जर काही करण्याचा प्रयत्न असेल तर कारण मागच्या वेळेलाही बघा तुम्ही आम्ही 2 वेळेला दिलं. 2018 आल्यानंतर 2.5 वर्षात आम्ही 2 लोकांना संधी दिली. त्याच्यामध्ये स्वतः सीमा भोळे होते, त्यांचा 13-14 महिन्यात राजीनामा देऊन आपण भारतीताई सोनवणेला आपण संधी दिली. तर असा प्रयत्न केला जाईल संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न असेल त्याच्यात. मामा जातीय समीकरण कसं साधण्याचा प्रयत्न होईल त्याच्यामध्ये? नाही आता ते सर्व मिळून ठरवूनच, आमच्या पक्षामध्ये काही एकट्याला अधिकार नसतात. सर्व मिळून बसून चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग निघतो. 2.5 वर्षासाठी आरक्षण आहे. 2.5 वर्षामध्ये किती महापौर पाहायला मिळतील? तसं नाही, मी असं सांगू शकत नाही एकटा. मी कार्यकर्ता आहे. सर्व मिळून बसून ठरवतील काय करायचं. कधीपर्यंत नाव निश्चित होईल मामा? काय हे आता तारखा कार्यक्रम लागेल महापौरचा. कार्यक्रम लागल्यानंतर त्याच्या अगोदर ठरवू. 2 दिवस कार्यक्रम लागल्यानंतर. काही या संदर्भात गेली गोष्टी वगैरे त्याचं प्राथमिक नाही, आता आरक्षण निघालं, आता बोलू, सर्व ठरवतील, सर्व मिळून ठरवू.